जय जय रघुवीर समर्थ. कृपया सभेस सुरुवात करावी. सुहासदादा कुलकर्णी आहेत का? हो आहे. कृपया सुरुवात करावी. मला कंट्रोल द्या. हो दिलेला आहे सर. नाही इथं नाही दिसत आहे. माझा दिलेला कंट्रोल गेला. तुम्ही बाहेर पडून पुन्हा जॉईन व्हा म्हणजे मग येईल तो. स्क्रीन शेअर करायची का मंगेकर? हो हो केलंय मी, अलाव केलंय. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना ऐकू येते ना? हो येते. येते. हो. आज खर तर अशा वेगळ्या भावनिक स्थितीमध्ये आपण सगळे जमलेलो आहोत आणि समर्थांना अपेक्षित असलेलं जीवन कसं जगता येतं असं आपल्या अनेक साधकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामध्ये अगदी अग्रणी नाव घेता येईल अशा आपल्या ताई आपल्याला सोडून गेलेल्या आहेत. त्या समर्थचरणी लीन झालेल्या आहेत. तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो की दासबोध जगल्या होत्या आणि समर्थांनी जे सांगितलं होतं, जितुके काही आपणास ठावे तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे संध्याताईंनी या सगळ्या समर्थ वाङ्मयाचा एक ध्यासच घेतला होता की मला जर काही थोडंफार समजलं असेल तर ते मी इतरांना सांगीन आणि त्यांना सुद्धा या समर्थ वाङ्मयाबद्दल मी जागृत करीन. तर अशा या संध्याताई ज्येष्ठ निरूपणकार, सिद्धहस्त लेखिका होत्या. समीक्षक, मार्गदर्शक असं बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांना लाभलेलं होतं. त्या 15 जानेवारीला समर्थचरणी लीन झाल्या. तत्वचिंतक आणि अभ्यासू असलेल्या अशा संध्याताईंचा केवळ समर्थांचाच नव्हे तर बऱ्याचशा संत साहित्याचा गाढा अभ्यास होता. आणि त्यामुळेच त्यांचं निरूपण ऐकणं ही साधकांसाठी आनंदाची पर्वणी असायची. त्यांच्या निरूपणात संत साहित्य आणि सद्य परिस्थितीचा सुरेख असा संगम होता. कारण संत साहित्य सांगायला गेलं तर ते नवीन पिढीला आवडेलच असं नाही, परंतु संध्याताईंची हातोटी अशी होती की सद्य परिस्थितीतली उदाहरणं द्यायची आणि त्याला संत साहित्य कसं चपखल बसतं, संतांनी त्याच वेळेला कसं सांगून ठेवलेलं आहे, हे अतिशय उत्तम प्रकारे त्यांच्या निरूपणात यायचं. विशेष आणखीन गोष्ट म्हणजे समर्थांचा जो ध्यास होता की आपण नवीन नवीन गोष्टी शिकत गेलं पाहिजे, त्याप्रमाणे या वयात सुद्धा संध्याताईंची शिकण्याची धडपड
आणि नवीन गुण आत्मसात करण्याची वृत्ती आपल्याला दिसून येत होती. नव्या युगाचं नवतंत्रज्ञान त्यांनी शिकून तर घेतलंच होतं, पण त्यावर त्यांनी प्रभुत्व सुद्धा मिळवलं होतं. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनसाठी ब्लॉग प्रसारित करायचं ठरलं, तेव्हा संध्याताईंनी ब्लॉग कसा असतो, ब्लॉग कसा लिहायचा, ब्लॉग मध्ये काय असतं हे सगळं उत्तम प्रकारे शिकून घेतलं. एवढंच नव्हे तर आपल्याबरोबर सुमारे 75 अभ्यासकांशी वैयक्तिक संपर्क केला, त्यांना लिहितं केलं आणि संध्याताईंनी सुमारे 400 लेख या सर्वांकडून लिहून घेतले आणि ते त्या ब्लॉगवर दिले. हे संध्याताईंचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे जे काय येतं ते मलाच येतं, मी काय कोणाला शिकवणार नाही किंवा मी काय कोणाला सांगायला जाणार नाही अशी वृत्ती अजिबात नव्हती. दुसरं, आपल्या या श्रीमद ग्रंथदार दासबोध अध्ययन उपक्रमामध्ये अर्थात पत्रद्वारा दासबोध अभियान उपक्रमामध्ये त्या उत्तम अशा समीक्षक होत्या आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक अभ्यासार्थी घडले आहेत. दुसरं म्हणजे सकल संत विचार मंच या ऑनलाईन मंचाच्या त्या प्रमुख होत्या. या मंचावरून विविध संत वाङ्मयावरील व्याख्यानं त्यांनी प्रसारित केली. तब्येत साथ देत नसताना सुद्धा ताई विविध समूहावर सक्रिय कार्य करीत होत्या. मागील वर्षापासून चातुर्मास दासबोध पारायण या समूहावर ताईंनी वेगवेगळ्या वक्त्यांकडून समर्थ वाङ्मयावर अन्यान्य कार्यक्रम करून घेतले. म्हणजे ताईंचं वैशिष्ट्य असं होतं की समर्थ वाङ्मय हे एकट्या दुकट्यापुरतं राहता कामा नये, ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. एवढंच नव्हे तर सगळ्यांना बोलतं केलं पाहिजे. त्यामुळे त्या प्रोत्साहन द्यायच्या आणि कसं बोलायचं, काय बोलायचं, काही घाबरू नको असं करत ते सगळ्यांना उत्तेजन देत होत्या. संत साहित्याचा त्यांचा कोणताही अभ्यास अत्यंत प्रगल्भ असायचा आणि एकाच विषयात विविध संत साहित्य त्या उत्तम रीतीने जोडायच्या. मग भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम गाथा असेल, एकनाथी भागवत असेल, अशा अनेक संत वाङ्मयाचा त्या एकत्रित विचार करून समर्थांनी काय सांगितलंय ते उत्तम प्रकारे श्रोत्यांच्या समोर मांडत असत. संध्याताई स्वतः उत्तम अशा सिद्धहस्त लेखिका होत्या. ग्रंथराज दासबोध, श्रीमद भगवद्गीता एक अनुबंध, दासबोध एक परिवर्तनाचे साधन, समर्थ वाङ्मयाचा परामर्श, समर्थ करुणाष्टके, दासबोध सार सर्वस्व, सार्थ आत्माराम, परमपूज्य श्रीधर स्वामी विरचित स्तोत्र, दासबोध एक चिंतन, 4 ग्रंथ भक्तिमंत्र आणि विद्यापीठाच्या बहिशाल उपक्रमामधील वारकरी वारसा विशारद व्याख्यानाचं संकलन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इतकी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे. अर्थात जसं समर्थांनी म्हटलं होतं की मी गेल्यानंतर दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक हे माझे स्वरूपसिद्ध तुमच्या समोर राहतील, त्याच अंगाने म्हणायचं झालं तर संध्याताई या सगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या जवळच आहेत आणि समर्थ कार्यात अशा विविध अंगाने घडून गेलेल्या ताईंना स्वतःच्या ब्लॉगवर लेख लिहायला वेळ मिळत नसे याची खंत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती. अशा या समर्थ भक्त, बहुश्रुत, प्रगल्भ लेखिका, प्रवचनकार आज त्यांच्या लेखनाचा, प्रवचनांचा अमूल्य ठेवा आपल्यासाठी ठेवून समर्थ चरणी लीन होण्यासाठी आपल्यातून दूर निघून गेल्या आहेत. ताई आपल्याला त्यांच्या ग्रंथातून, प्रवचनातून नेहमी भेटतच राहणार आहेत. असं असलं तरी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाला, मार्गदर्शनाला आपण पारखे झालो आहोत हेच खरं. श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमातर्फे आणि माझ्या वैयक्तिक परिवारातर्फे मी संध्याताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
आज संध्याताईची श्रद्धांजली वाहण्यासाठी मला बोलायला लागतंय. मी प्रयत्न करणार आहे बोलण्याचा, कारण आज खरंच मन अजूनही सुन्नच आहे. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात, एक ठसा उमटवून जातात. कमी काळ असतात, पण एक ठसा आपल्यावर उमटवून जातात. तशी ही संध्याताई माझ्यासाठी होती. माझ्या आयुष्यातली अत्यंत जिव्हाळ्याची मार्गदर्शक मैत्रीण म्हणायला हरकत नाही, आणि ती आज आपल्यात नाही हे वाक्य म्हणायलाही मला जड जाते. माझ्यासाठी ती फक्त मैत्रीण नव्हती, तर माझ्यासाठी प्रवासी होती, सहलेखिका होती, सहसाधिका होती. बघा, माझ्यापेक्षा वयाने ती 15 वर्षांनी मोठी होती, पण तिच्या सहज वागण्याने आमच्या नात्यातलं हे वयाचं अंतर कधी दूर झालंय कळलंच नाही. म्हणजे वय हा केवळ आकडा असतो हे तिने तिच्या जगण्यातनं दाखवून दिलं. तिचा स्वभाव मनमिळाऊ होता हे तर आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, आणि त्यामुळे ती जगमित्र होती. जगामध्ये जगमित्र जिव्हेपाची आहे सूत्र, हे जे समर्थांचं वचन आहे, त्याचं नेमकं सूत्र तिला उमगलं होतं. लाघवी वृत्ती, उत्तम अभ्यासक, जगमित्र वृत्ती, या सगळ्यामुळे सगळ्यांना ती हवीशी वाटायची. तिचं बोलणंच इतकं सुंदर असायचं ना, की असा बोलताना एक दिलासा मिळायचा. संध्याताई गेली, हा जेव्हा फोन आला, तिच्या सुनेनी मला तिच्याच नंबरवरनं फोन केला. तिचं नाव बघितल्यावर सकाळी सकाळी मला इतका आनंद झाला. म्हटलं, सुप्रभात, काय ग, आज आता तुला डिस्चार्ज मिळणार किंवा असं मी उत्साहाने विचारायला गेले. अखंड असावे सावध याचं विस्मरण झालं. आणि आई गेले आहे जेव्हा तिने सांगितलं, तेव्हा तिथपासनं जे अजून डोकं बंद आहे ते बंदच आहे. मला मग सगळा इतिहास डोळ्यासमोर आला. आमचा अवघा 8 ते 10 वर्षाची ओळख असेल, पण आमची ही जी भेट आहे ती खरंच समर्थ आणि प्रभू रामचंद्रांनीच घडवून आणली. उत्तम प्रवचनकार म्हणून तिच्याशी परिचय झाला. म्हणजे अहो संध्याताई नंतर ती संध्या कधी झाली कळलं नाही. आमच्या समर्थ व्यासपीठ या संस्थेमध्ये त्यांची अनेक प्रवचनं आम्ही आयोजित केली. वेगळे वेगळे विषय घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही तिची आवड होती, आणि तेवढा सखोल तिचा अभ्यास पण होता. आणि मग ह्या सगळ्या प्रवचनांच्या आयोजनातनं एकदा आमची चर्चा झाली की वाल्मिकी रामायण आणि भावार्थ रामायण, की तुम्ही वाल्मिकी रामायण सांगता, मी भावार्थ रामायण सांगता, मग दोन्हीत काय फरक आहे, हे साम्य भेद वेगळेपण, यावर एवढी चर्चा झाली. आणि मग हे चर्चा करता करता हा विचार संवादात्मक पद्धतीने लोकांसमोर आणला तर कसं होईल, हा विचार मनात आला, आणि तिथनं खरा आमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे रामनवमी निमित्त आम्ही जो संवादात्मक उपक्रम केला तो म्हणजे माझ्यासाठी ज्ञान, भक्ती आणि मैत्री याचा खूप छान संगम होता. मला तिच्याकडनं शिकायला खूप मिळालं. आणि मग नंतर असे बरेच विषय घेऊन त्याचं सादरीकरण झालं. तिच्यामुळे शंकराचार्यांची प्रश्नोत्तरी रत्नमाला हा जो ग्रंथ आहे तो हाताळला गेला. योग वसिष्ठ, रामकृष्ण नीती, रामायणातील देवदानव हा आमचा मागच्या वर्षीचा विषय. तसं काही संकेत माणसाला कळत असतात, मिळत असतात, माहित नाही. पण यावर्षी आपण आता नवीन लोकांच्या हाती ही धुरा सोपवूया असं म्हणून आम्ही या रामनवमीला काही वेगळ्या वक्त्यांना तयार करायचं असं संध्याताईने ठरवलं, आणि तसं नियोजन देखील केलं. त्यामुळे हा 5-6 वर्षाचा संवादात्मक कार्यक्रमाचा अनुभव खूप माझ्यासाठी खूप काही देऊन गेला. आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून तिच्या बरोबरचा संवाद, अभ्यासाकडून तिच्याकडनं माझ्या मनात, माझ्या ज्ञानात भरच पडत होती. सगळा प्रवास जो आहे तो इतका विलक्षण आहे. मला एक जाणवायचं की तिची अध्यात्मातल्या ज्या गूढ संकल्पना आहेत त्या उत्तम पद्धतीने तिला समजल्या होत्या, आणि त्या ती मला समजून सांगायची, इतकी सहजपणे समजून सांगायची की तो विषय सोपा होऊन जायचा. तिच्या बरोबर समर्थ साहित्याचा परामर्श हे पुस्तक लिहिण्याचं भाग्य मला मिळालं. तो केवळ एक साहित्यिक प्रवास नव्हता, तर ती एक प्रकारची साधनाच होती. विषय निवडणं, कशा पद्धतीने मांडणं, ह्याच्यावर सतत होणारी चर्चा. अशी माणसं जेव्हा जातात तेव्हा एक व्यक्ती जात नाही, तर एक चालता बोलता आधारस्तंभ, अनुभवाचं भांडार आणि प्रेमळ सावलीच निघून जाते. तिच्या जाण्याने केवळ कोलटकर किंवा शहा परिवाराचं नुकसान झालेलं नाहीये, तर आपल्या सगळ्यांचंच नुकसान झालंय.
तिच्याकडे इतकं गुणांचा साठा होता ना, भांडारच होतं. ज्ञान आपल्याकडे आहे ते शेअर करणं हीच खरी सेवा. हा जणू संस्कार तिने जगून दाखवला. बरेच जण तिच्याकडे आपल्या शंका विचारायला जायचे, तेव्हा न कंटाळता, म्हणजे हा पण एक गुण आहे की न कंटाळता सगळ्या शंकांचं समाधान शांतपणे करणं, हा तिचा स्वभाव जो होता तो नक्की प्रेरणादायी आहे. आज देहाने ती आपल्यात नाही, पण तिचा विचार, तिची प्रेमळ वागणूक आणि दिलासा देणारी तिची जी उपस्थिती आहे ती आपल्या सर्वांच्या आयुष्यात कायम जिवंत राहील. तिचं विचाररूपी अस्तित्व, या क्षेत्रात तिची मिळालेली साथ आणि प्रेरणा माझ्या आयुष्यात कायम मार्गदर्शक म्हणून राहील. माझ्यासाठी एक बौद्धिक आणि आध्यात्मिक स्नेह हरपलाय. समर्थ कार्यात स्वतःला पूर्ण वाहून तिने घेतलं होतं. प्रवचन, लेखन, कार्यक्रमांचं आयोजन या सगळ्या आघाड्यांवर अथक काम तिने केलं. तिचं कार्य केवळ कार्य नव्हतं, तर ती समर्थ विचारांची वाहक होती. म्हणून तिची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवते. तिच्या निस्वार्थी सेवेला, तिच्या समर्पित जीवनाला वंदन करते. ईश्वर तिच्या आत्म्यास सद्गती देव, हीच तिला भावपूर्ण आदरांजली. ओम शांती. जय जय रघुवीर समर्थ. पुष्पाताई, कृपया आपला ऑडिओ अनम्यूट करावा. पुष्पाताई प्रभुणे. पुष्पाताई प्रभुणे. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय समर्थ भक्त, संध्या त्यांच्या आठवणी सांगायच्या म्हणजे खरंच पुरवत नाही. पण तिचा पहिला गुण म्हणजे विद्या विनयन शोभते. आणि माझी आणि त्यांची भेट पहिल्यांदा सज्जनगडावरच झाली, श्री समर्थांच्या साक्षीने जणू. आणि फोनवरची मैत्री प्रत्यक्षात झाली. भेट होण्याच्या अगोदरपासून, पदापासून त्यांचं नाव माहीत होतं. संध्याताई पत्रधारा दासबोधाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या आणि कुठल्याही कार्यात संपूर्ण झोकून देणं ही त्यांची खासियत. पदाचं कार्य त्यांनी सुरू केलं आणि अखेरपर्यंत त्या संत साहित्याच्या अभ्यासात घडवून गेल्या. अगदी आता म्हणजे 16 डिसेंबरला संध्याताई, ज्योतिताई आणि मी दिवसभर बरोबर होतो. खूप मजेत दिवस घालवला. फोटो, गप्पा आणि पुढील कार्यक्रमाची खूप मोठी रूपरेषा. बेत खूप आखले होते, पण त्यांचं साधं सरळ वागणं, मनमोकळा स्वभाव, अभ्यास वृत्ती आणि हातात घेतलेले काम दिलेल्या वेळात पूर्ण करायचा कटाक्ष, हे सारं कायम लक्षात ठेवण्यासारखं. त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहे आपल्याला माहिती आहे, आणि संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या साधकाला त्या नक्कीच मार्गदर्शक असे त्यांचे सगळे पुस्तक आहेत. संध्याताईकडे बघताना, त्यांच्या कार्याचा आढावा घेताना डोळ्यासमोर समर्थांची ओवी येते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. वेळेचे नियोजन आणि प्रत्येक कामात पारदर्शकता. 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी आमच्या गीता ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळात सप्तचिरंजीव यावर अभ्यासपूर्ण प्रवचन केली. त्यातील प्रत्येक व्यक्तीची शब्दचित्र इतकी सुंदर रेखाटली की जणू आपण चित्रपटच बघतो आहोत असं ते सगळं भराभर डोळ्यापुढून सरकत होतं. महिन्यापूर्वी ज्ञानेश्वरीतील गुरुवंदना यावर प्रवचन झालं, कायम लक्षात राहण्यासारखं. काही ठराविक अध्यायातील गुरुभक्तीचं रहस्य त्यांनी त्या ज्ञानेश्वरीतील गुरुवंदनामधून उलगडून सांगितलं. गेली अनेक वर्ष पदाचा आपला जो उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे तो संध्याताईंच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यामुळेच. आपण बघतो की समविचाराने मैत्री फुलत जाते. आपण संध्याताईला कुठलीही शंका विचारली की लगेच त्याचं निरसन होत असे. समर्थांच्या विचारांचा प्रचार प्रसार कार्यातील हा एक मोहरा अचानक निखळून पडला. ही झालेली झीज कधीही भरून येणार नाही. दासबोध आणि संध्याताईचं नातं घट्ट होतं. कधीही गप्पाची सुरुवात अभ्यासातूनच होत असे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला दिसतात. त्यांनी लिहिलेली पुस्तके आपण वाचतो तेव्हा लक्षात येतं
की रेशमी वस्त्राला अस्तर लावावं, तसं भक्तीचे अस्तर त्यांनी लावलेलं आहे. भक्ती ही तर सर्व रसांची राज्ञी आहे. भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि भक्तीला कर्माचं कोंदण घातलं की मिळणारा आनंद साधकाला आनंददायी भक्ती मार्गावर स्थिर ठेवतो. भक्तीसाठी श्रद्धा, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे गुण साधकाच्या अंगी असावेत असे आपल्या सर्व संतांनी सांगितलेले आहे आणि हे सारेच गुण संतांच्या जवळ होते. ग्रंथराज दासबोधात समर्थ सांगतात त्याप्रमाणे विवर्ता विवर्ता विशेष विशेष कळू लागे. याप्रमाणे पदाच्या माध्यमातून सुरू झालेला संध्याताईचा प्रवास पुस्तकाला पुरस्कार मिळण्यापर्यंत यशस्वी झाला. आम्ही एकदा अशाच गप्पा मारत होतो आणि मृत्यू आपल्या हातात नसतो ग, पण आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये वगैरे अनेक गोष्टीवर आमची चर्चा झाली. देहालाही जास्त यातना नको ना, शांतपणे मृत्यूला सामोरं जाता आलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि अनायासे मरणम अशा पद्धतीने खूप यातना न होता ती समर्थ चरणी लीन झाली. तिच्या आत्म्यास शांती लाभावी ही अश्रू भरल्या नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करूया. नयनामधून ओघळणाऱ्या अश्रूंची पुष्पे गोविली, संध्याच्या स्मृतीस वाहिली भाव पुष्पांजली. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज खर तर ह्या वेळेला कसं व्यक्त व्हावं हे समजत नाही. फारच धक्कादायक बातमी होती. ज्यावेळेला मेसेज वाचला व्हॉट्सअप ग्रुपवरचा की संध्याताई आता आपल्यामध्ये नाहीत, त्याच्याला एकच भावना निर्माण झाली की आज चैतन्यामध्ये चैतन्य विलीन झालं आणि हे जे चैतन्य आलं ते आपल्याला मार्गदर्शन करण्याकरताच या पृथ्वीतलावर आलं आणि आपलं विहित कार्य केलं आणि ते पुन्हा आपल्या स्वस्थानी विलीन झालं, अशी एक भावना त्याशी निर्माण झाली. आणि आताही या क्षणाला सुद्धा ती भावना मनामध्ये सतत दाटते, सतत बाहेर डोकावते. संध्याताई आणि माझी तशी जर ओळख पहिली झाली ती शिवथरगळीमध्ये दासबोध सखोल अभ्यासाचं तिथे साधना सप्ताहामध्ये माझी आणि संध्याताईंची पहिली ओळख झाली आणि खूप गप्पा झाल्या आणि नंतर आमच्या गप्पा वाढतच गेल्या. काहीच्या काही निमित्ताने फोनवरती कधी बोलणं तर कधी व्हॉट्सअपवर बोलणं अशी आमची कायम चर्चा चालूच होती. आता ते सगळे मागचे ते दिवस आठवतात. संध्याताईंची जर वाङ्मय संपदा ज्याला आपण बघतो त्याच्याला समर्थांची कोवी आठवते की आपण अवचित मरून जावे मग भजन कोणी करावे. समर्थ संध्याताईंना कदाचित ही एक जाणीव असावी असं मला वाटतं, म्हणून त्यांनी समर्थ विचार आपल्यामध्ये पुस्तक रूपाने त्या सोडून गेल्या आणि ह्याचा उपयोग साधकांना आणि अभ्यासार्थींना त्यांच्या पुढील अभ्यासासाठी निश्चितच उपयोगी पडेल यात काही शंका नाही. म्हणजे त्यांनी लोकांची सोय करून ठेवली. कारण हल्ली जर आपण बघायला गेलं तर आपल्याला संदर्भ ग्रंथ आता बाहेर मिळणं, दुकानांमध्ये मिळणं फार मुश्किल झालंय आणि अशा काळामध्ये त्यांनी फार मोठं विचारधन ते आपल्यामध्ये सोडून गेल्या. ज्यावेळेला संध्याताईंची गप्पा मारतो त्याच्या वेळेला मी कोणतरी मोठी आहे, मी एवढं लिखाण केलेलं आहे किंवा माझी एवढी प्रवचनं झालेली आहेत, माझी एवढी ओळख आहे, असा अभिनिवेश त्यांच्यामध्ये मला कधी कुठे दिसलाच नाही. कायम नम्रपणे बोलणं, कायम हसत बोलणं आणि दुसऱ्याचा बद्दल आदर बाळगून बोलणं ही त्यांची एक हातोटी होती, वागण्याची हातोटी होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलताना कधी असा मोठेपणा किंवा असं कधी ते केव्हाच निघून गेलं आणि असं कधी जाणवलं सुद्धा नाही की मी कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीशी बोलतोय आणि कुठली तरी मोठी व्यक्ती माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाशी माझ्या पातळीवरती येऊन बोलतेय. त्याच्यामुळे आमची दोघांचे ओळख फार घट्ट होत गेली पुढे आणि जास्त आमची चर्चा एक रामदास स्वामी साहित्य शोध ही आपली एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती ब्लॉग लिहिण्याचं आपलं ठरलं. ब्लॉग लिहिण्याचा निर्णय घेतला गेला आणि एक टीम फॉर्म केली गेली. त्या टीम मध्ये मी आणि संध्याताई आणि रंजनाताई आम्ही 3 जण होतो
ब्लॉग कसं लिहायचा, काय कुठले विषय घ्यायचे, कुठले ब्लॉग आपल्या साईटवरती टाकायचे, कुठला ब्लॉग चांगला आहे की जो कोण लोकांना आवडेल. कारण तो ब्लॉग बघणं म्हणजे साईट म्हणजे अख्खं जग बघतं. त्याच्यामुळे समर्थांचं वाङ्मय हे उत्तम प्रकारेच लोकांच्या पर्यंत कसं जाईल ह्याच्यावरती आमची बरेचदा फोनवरून चर्चा व्हायची. आणि ब्लॉग लिहिण्याकरता एक टीम फॉर्म केली गेली आणि त्या टीम मध्ये अनेक ब्लॉग लिहिणारे लोक होते. आणि खरं सांगायचं तर आज उल्हास दादा रत्नपारखी म्हणून जे आहेत, नाशिक केंद्र सांभाळतात, त्यांची आणि माझी पहिली ओळख ही झाली संध्याताईंमुळे. संध्याताई टेक्नोसेव्ही होत्या, म्हणजे आधुनिक काळाशी त्यांनी मस्तपैकी जुळवून घेतलं होतं. आणि त्या टीम मध्ये जे काही लोकांना नवीन अभ्यास ब्लॉग लिहिणाऱ्यांना इतकं उत्तम प्रकारे मार्गदर्शन करायच्या. कारण बरेच जणांना ते लिहिणं आणि पाठवणं, सेंड करणं हे फार अवघड जायचं. पण त्याच्यावर सुद्धा त्यांना कधी त्यांना मार्गदर्शन केल्याने असे घडलं नाही. कायम कसं करायचं, कसं पाठवायचं, कसं सेंड करायचं, कसा त्या नव्या टेक्निकचा आपण वापर करायचा, हे संध्या त्यांनी फार उत्तमपणे त्या लोकांना समजून सांगितलं होतं. आणि ते करताना त्यांची आखणी की मी त्यांनी जे पायऱ्या दिलेल्या होत्या ब्लॉगसाठी, की ब्लॉग कसा तो फॉरवर्ड होईल आणि नंतर मग साईटवरती अपलोड कसा होईल, इथपर्यंत त्यांनी सगळं व्यवस्थित अशी आखणी केलेली होती. यावरून संध्याताईंचं नियोजन फार उत्तम असायचं. याची जाणीव झाली की नियोजन कसं करावं हे संध्याताईंकडून मला खूप शिकता आलं. आणि आधुनिक काळाशी समर्थ विचारांनी सांगड घालणं हा तर त्यांचा हातखंडा होता. एकदा मुंबई केंद्रामध्ये दरवर्षी आपण एक दिवसाचं शिबिर घेतो. त्या एक दिवसीय शिबिरामध्ये त्यांना एक दिवस आपण वक्त्या म्हणून बोलवलं होतं. त्याच्यावेळेला त्यांनी समर्थांचा आधुनिक काळातील महंत हा त्यांनी विषय घेतला होता. आणि इतका त्यांनी अप्रतिमपणे मांडला होता की आधुनिक काळामध्ये समर्थांचे महंत आहेत का, मग त्या महंतांनी आज आज कसं कार्य करावं समाजामध्ये, म्हणजे हे इतके उत्तमपणे त्यांनी सांगितलं, उत्तमपणे त्याची सांगड घातलेली होती की फारच तो विषय मनाला भावून गेला. एक जाता जाता एक खंत मनामध्ये राहून गेली. संध्याताई मला नेहमी म्हणायच्या की तुम्ही सुद्धा काहीतरी लिहा, तुम्ही सुद्धा काहीतरी लिहा. तर त्यांना दरवेळेला मी आपल्या त्याची टाळटाळ करायचो. म्हटलं मी काय लिहिणार, मी काय लिहू, मला काही समजत नाही. त्याच्यावेळेला त्यांनी मला समर्थ पंचायतन हा विषय त्यांनी मला दिला होता आणि म्हणाले की तुम्ही हा विषय लिहा आणि हा विषय तुम्ही उत्तमपणे मांडाल असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि खूप छान प्रकारे तुम्ही लिहू शकाल. आणि त्याचा त्यांनी मुख्य म्हणजे फॉलोअप घेतला की अहो, झालं का तुमचं लिहून, झालं का तुमचं लिहून, मला सांगा, लवकर लिहा, मी त्या लेखाची वाट बघते, असं त्या मला नेहमी सांगत राहिल्या. पण एनिहाऊ माझा आळशी स्वभाव, त्याच्यामुळे एक लेख माझा त्यांच्यासाठी लिहिणं राहून गेलं. आणि एक खंत आज मनामध्ये कायमचीच आहे. जे जे आपणाशी ठावे ते बहुतांशी सांगावे, शहाणे करावे सोडून बहुत जन, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. त्या पुस्तक रूपाने त्यांनी आपलं ज्ञान सगळ्यांच्या पर्यंत पुस्तक रूपाने नेलं. आणि मगाशी सांगितल्यानुसार हे चैतन्यामध्ये विलीन झालं. अशा या संध्याताईंना मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे आणि मुंबई केंद्र आणि ठाणे केंद्र, ठाणे बदलापूर केंद्र, नवी मुंबई केंद्र या शाखांच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि समर्थांनी त्यांना खूप उत्तम गती द्यावी ही समर्थाचरणी मी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम शांती. जय जय रघुवीर समर्थ. संध्याताई एक प्रसन्न, अतिशय विनम्र आणि उत्साही व्यक्तिमत्व. जाण्यापूर्वी कसं काय कोणास ठाऊक, आमचा कधी कधी महिना खरं हे होत नव्हता, प्रश्न म्हणजे फोन होत नव्हता. पण नेमका जाण्यापूर्वी 2-3 दिवसच आधी त्यांच्याशी बोलणं झालं. आणि माघ महिन्यातील प्रवचन तुम्ही ऑनलाईन घ्याल का रविवारचं, असं मी त्यांना विचारलं आणि त्या हो म्हणल्या होत्या मला. आणि त्यामुळे ते अजूनही ते इतकं बोलणं असून कानात आहे की अजून त्या गेल्यात हे खरंच वाटत नाही. खूपच अजून शॉक वाटतो ते ऐकून. श्रीदाच्या समीक्षक म्हणून त्यांचा माझा पहिल्यांदा परिचय झाला. तो परिचय
माझे दासबोध सखोलच्या समीक्षक त्या झाल्या आणि दृढ होत गेला. त्यांचं प्रत्येक समीक्षण अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. ते वाचताना जणू ते समोर बसून मार्गदर्शन करतायत असं वाटे. त्यांनी लिहिलेली सर्वच पुस्तके म्हणजे दासबोधातील मार्गदर्शक दुवे आहेत. दासबोध सार सर्वस्व पुस्तक तर दासबोध अभ्यासार्थींसाठी वरदान आहे. त्यांच्या सर्वच पुस्तकांमधील लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण, सोप्या भाषेत आणि मार्गदर्शन करणारे असेच आहे. नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी जुळवून घेतलेलं आणि सहजपणे त्या जे हाताळत होत्या ते अत्यंत कौतुकास्पद आहे. पुस्तकांच्या माध्यमातून, युट्यूबवरच्या विविध प्रवचनांमधून त्या आपल्यात असणारच आहे. गीता धर्म मंडळ ज्ञानसत्र व्याख्यानमालेतही त्यांनी गीतेवर अनेक व्याख्याने दिली. देशातून परदेशातून अनेक ऑनलाईन ऑफलाईन व्याख्याने त्यांची खूप गाजली. माधवीताई महाजन आणि त्यांची जोडी खूपच रंगतदार व्याख्याने करत. श्रीमद आद्य शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरी, मणिरत्नमाला याचे माधवीताईंबरोबरचे तिन्ही भाग खूपच मार्गदर्शक आहेत. त्यामध्ये संध्याताईंनी मृत्यूच्या भयाविषयी सांगितलेले विचार फारच मौल्यवान आहेत आणि म्हणूनच अचानक समर्थलीन होतानाही संध्याताईंना अगदी त्यांनी धीरोदात्तपणे त्याला सामना दिला. त्यांची ग्रंथराज दासबोध आणि श्रीमद भगवद्गीता दासबोध सार सर्वस्व, श्रवण ते साक्षात्कार, दासबोध एक परिवर्तनाचे साधन, समर्थ वाङ्मयाचा परामर्श, 4 ग्रंथ भक्तिमंत्र सर्वच पुस्तके दासबोध अभ्यासकांना मार्गदर्शक ठरतील. प्रत्येक पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं की त्या मला फोन करून आवर्जून सांगायच्या. संध्याताईंनी त्यांचे घरी तर दासबोधाची चक्री पारायणे खूप घेतली. मोजमाप नाही त्याला, इतकी घेतली. जाण्यापूर्वी नुकतंच ते झालं होतं. दासबोध जगलेली माणसं म्हणजे संध्याताई या शब्दातच मी संध्याताईंना आदरांजली वाहते. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. हा दासबोध सगळा परिवार पण सहभागी आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जन्म जातो, हे असं आपण नेहमीच ऐकतो. आणि खरंच मृत्यू हा जन्मापासूनच आपला सत्य सोबती आहे. पण कधी कधी या कोणी मोठ्या लोकांच्या जाण्याने सगळ्यांना खूप दुःख होते. एका व्यक्तीलाच नाही तर सगळ्या समाजाला ते वेदनामय त्याचा अनुभव येतो. संध्याताईंच्या जाण्याने आपल्या पदाचेच नव्हे तर सगळ्याच संप्रदायांचे मोठे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत आपण संध्याताईंच्या पुस्तकांवर त्यांचे सगळे खूप गुण ऐकलेले आहेत. खरंच ताई खूप प्रेमळ, कृपाळू, मायाळू होत्या. त्यांची श्रीमद गीतेवर कमालीची निष्ठा होती. श्री समर्थ व ग्रंथराज दासबोध हा तर त्यांचा प्राणच होता. घरालाच त्यांनी समर्थांचे मंदिर बनवले होते. आपण जवळजवळ सर्वांनीच त्यांचे घर पाहिले होते. त्यांची ती खास खोली होती, तेथे श्री समर्थांची मूर्ती स्थापित केली होती. तेथे कित्येकदा ह्या ग्रंथांची पारायणे झाली, किती वेळा गीता पठण झाले, अनेक वेळा रामनाम जपाचे 24 तासाचे संकीर्तन झाले. प्रपंच व परमार्थ यांचा अतिशय उत्तम असा समन्वय त्यांनी आपल्या जीवनात घातला व आपल्या पुढे हा आदर्श निर्माण केलेला आहे. जसं समर्थ म्हणायचे, जसं आप्पा केळकर म्हणायचे की त्यांचं नेहमी असायचं प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली पाहिजे. नवे नवे तो प्रपंचच आपला परमार्थमय केला पाहिजे. तसा संध्याताईंचा प्रपंचच हा परमार्थमय झालेला होता. त्यांचा व्यासंग दांडगा होता. गीता, उपनिषद, दासबोध, आत्माराम ही सगळ्या ग्रंथ संपदेचा त्यांचा खूप दांडगा अभ्यास होता. म्हणजे त्यांची पदाशी प्रथम पासून जशी बांधिलकी होती, उत्तम समीक्षक म्हणून त्यांची ख्यातीच होती. अभ्यास मंडळ हे त्यांचे अजून एक वैशिष्ट्य होते की आप्पांचं खूप अभ्यास मंडळावरती भर असायचा की छोटी छोटी मंडळ गल्लीतनं, आपल्या सोसायटीतनं तुम्ही सुरू करा, म्हणजे आजूबाजूच्या सोसायटीला, आपल्या भगिनी वर्गाला, बंधू वर्गांना त्यात बोलवा आणि हा अभ्यास चालू करा. त्यांचा अभ्यास वर्ग वर्षानुवर्ष चालू होता. समर्थांचा त्यांना खूप मोठा ध्यास होता. मी कित्येक वेळा याच्यामध्ये समीक्षण करताना मी लिहायचे
की याच्या सोसायटीमध्ये किंवा ह्या भागात संध्याताई कोलटकरांचा पत्ता मी हमखास द्यायचे आणि सांगायचे की यांच्या अभ्यास मंडळात तुम्हाला जेव्हा जाणं शक्य आहे तेव्हा जरूर जा, आणि सगळ्यांना तिथे अत्यंत आनंदाने असा प्रवेश मिळायचा. समर्थांचा त्यांना केवढा ध्यास होता याची एक छोटी गोष्ट मला माहिती आहे. त्यांच्या पतींची बदली जेव्हा नगरला, अहिल्यानगरला झाली होती पूर्वी, आता त्याला खूप वर्ष होऊन गेलेली आहे, त्यावेळी नगरच्या माझ्या बहिणीच्या घराजवळ त्या राहत होत्या आणि त्या मैत्रिणी होत्या, माझी बहीण आणि संध्याताई, आणि त्यांचे भजनी मंडळ होते आणि अध्यात्माची यांना खूप गोडी असल्यामुळे ताईंना त्या मंडळात त्या जात असे. मग एकदा नेहमीप्रमाणेच एकदा सहलीला जायचे त्या मंडळात ठरलं आणि कोणी म्हणाल्या आपण सज्जनगडला जाऊ, कोणी वेगळ्या ठिकाणी. तर ताईंना तर गडावर जायचे होते आणि पण काही भगिनींनी आधी पाहिल्यामुळे त्या म्हणाल्या नको नको, आपण नाही गडावर जायचं, आपण दुसरीकडे जाऊ. मग त्या खूप बेचैन झाल्या त्या, आणि त्यावेळेस काय केलं, होय नाही करीत करीत चिठ्ठ्या टाकायचं ठरलं आणि चिठ्ठीमध्ये सज्जनगड असं नाव निघालं आणि त्यांना कमालीचा आनंद झाला. आणि सहल सुरू झाल्यावरती त्या गाडीत अगदी गप्प होत्या म्हणे. माझ्या बहिणींनी सांगितलेली आठवणी, एकही शब्द कुणाशी बोलत नव्हत्या, हास्य विनोद गप्पा यात कशातच सहभागी झाल्या नाहीत. आणि मग दर्शन वगैरे झाल्यावर सगळं झालं, पोहोचलं, दर्शन झालं, त्यांना खूप आनंद झाला. आणि मग माझ्या बहिणीने विचारलं, का हो तुम्ही इतक्या कशा गप्प बसल्या होत्या गाडीत, अजिबात बोलत नव्हत्या, काही नव्हत्या. म्हणाल्या अगं मी ज्यावेळेस समर्थांचं दर्शन घ्यायचं, गडावर जायचं ठरवते, त्यावेळेला मला नेहमी अडथळा येतो आणि माझं रद्द होतं. म्हणून मी यावेळेला समर्थांना सांगितलं, तुम्ही मी तुमचं दर्शन घेतल्याशिवाय मी तोंडच उघडणार नाही, मी बोलणारच नाहीये काही. आणि म्हणून मी गप्प बसले आणि समर्थांचं दर्शन त्यांनी घेतल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. हा समर्थांचा केवढा ध्यास होता त्यांना. अगदी खूप ज्यावेळेस त्यांचं सुरुवात होती पदाची आणि त्यावेळेपासूनच त्यांना जायचं होतं गडावरती. आणि समर्थांच्या दर्शनानंतर त्यांनी तो सगळं तिथलचा परिसर अगदी डोळ्यात साठवून घेतला आणि त्यांना खूप आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलं. आता त्या ताई काही गेलेल्या नाहीतच, त्यांचे सारखे जीवन आपण थोड्याफार अंगाने जगावं. त्यांचा कसा प्रपंच होता, त्यांचं कसं सर्वांग चौफेर जसं त्यांचं वाङ्मय होतं तसं तर काय करू शकणार नाही, पण त्यांच्यातला एक थोडासा खारीचा वाटा जरी आपण घेतला आणि आपण आपल्या अंगी तो बाणवला थोडासा तरी, त्यांच्यासारखं वागणं थोडं जरी जमलं आपल्याला, कारण आपल्या असं जगावं थोडस तरी आणि आपल्या संप्रदायालाही मोठं करावं. कारण आजच्या समाजाची जी परिस्थिती आहे त्यासाठी समर्थ विचार तर हवेतच, आणि संध्या साईंसारखे वागणे हेच हवे. सगळ्यांना शिकवणं जे म्हणतात ते तसं ते सगळ्यांना शिकवायला पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण नुसतंच साक्षर नाही, सुसंस्कृत करावं. ही संध्याताईंची जी विचारधारा होती ती पण आपण अंगी हे करूयात, घेऊयात. आणि त्यांच्यासारखं वागणं हेच. त्यांना विनम्र अभिवादन करते आणि परिवारातर्फे श्रद्धांजली आहे, त्यांना श्रद्धांजली वाहते व त्यांच्या परिवाराच्या दुःखात हा सगळा पदा परिवार सहभागी आहे. एवढं बोलून मी थांबते आणि त्यांना वंदन करते. जय जय रघुवीर समर्थ. दादा आवाज येतो? येतोय. जय जय रघुवीर समर्थ. खर तर संध्याताईंविषयी आज बोलायचं मन एकदम सुन्न आहे, पण त्यांना आदरांजली वाहणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आदरणीय संध्याताई कोलटकर 15 जानेवारी 26 सकाळी अल्प आजाराने समर्थ चरणी लीन झाले. जी व्यक्ती आपल्याशी 3 दिवसापूर्वी दासनवमी सप्ताहाच्या नियोजनाविषयी चर्चा करते, विविध तऱ्हेचे विषय यावर्षी साधकांपर्यंत कसे पोहोचवावे याविषयी अतिशय तन्मयतेने त्या मत सांगत होत्या, आणि ती व्यक्ती अचानक आपल्याला पारखी होते. आता करा आम्हा सर्व साधकांना खूप मोठा धक्का होता. खरं तर त्या दिवशी ही बातमी जेव्हा मी सकाळी ड्राईव्ह करत होतो त्यावेळेला मी वाचली, तेव्हा एक 10 मिनिटं मी गाडी बाजूला करून शांतपणे बसून राहिलो होतो. हा फार मोठा धक्का होता, माझ्यासाठी तर खूप मोठा धक्का होता. तसं म्हणाल तर या संप्रदायात मला त्या आईसारख्या होत्या.
संध्याताई या दासबोध जगलेली माणसं ह्या व्यक्तिमत्वात चपखल बसतात. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी एका शिबिराला गेलो होतो, त्यावेळेला दासबोध जगलेली माणसं या थीमवरती बरेच प्रवचन ऐकली होती. प्रवचन ऐकताना संध्याताई पण तशाच आहेत असं आता मला सारखं जाणवत आहे. आपण त्यांना कधी पण संपर्क करावा, ही व्यक्ती फक्त आणि फक्त दासबोध आणि संत वाङ्मय यातच असायच्या. त्यांचा या विषयावरती प्रगल्भ असा अभ्यास होता. कठीणातील कठीण संकल्पना त्या सहजतेने आणि सध्याच्या परिस्थितीला समजेल अशा पद्धतीने उलगडून सांगायच्या. 2 वर्षापूर्वी दासबोध चातुर्मास पारायण या समूहावरती दासबोध सार ओवी निरूपण ही संकल्पना त्यांनी मांडली आणि विविध वक्त्यांना त्यांनी त्या त्या समासामध्ये ही सार ओवी का बरं आहे, कशासाठी आहे, ह्या ओवीचा संपूर्ण समासामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, ह्या खूप समजून सांगायचं आणि उत्तम आकलन त्यांनी करून दिले. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही सर्व साधक दासबोध समास हा वेगळ्या अर्थाने अभ्यासायला शिकलो. दासबोध शिकत असताना त्याला अनुसरून इतर संत वाङ्मय जसे गीता, ज्ञानेश्वरी, भागवत त्याचा कसा मेळ बसवावा, तिथल्या संकल्पना आपण दासबोधात कशा अभ्यासाव्यात त्याचा उत्तम अभ्यास त्या समजून सांगत असत. त्यांनी स्वतः विविध पुस्तकांचे लेखन केले आणि त्यातील बरेचसे पुस्तकं आज दासबोधाच्या विविध परीक्षकांसाठी मार्गदर्शक म्हणून वापरले पण जात आहे. गेल्या वर्षापासून त्यांच्याबरोबर कार्य करण्याची संधी मिळाली आणि त्यात त्यांचे विविध गुण मला खूप मोठ्या प्रकर्षाने जाणवले. ताई स्वतः जुन्या धाटणीच्या असल्या तरी नवीन टेक्नॉलॉजी त्या शिकण्याची प्रचंड धडपड करीत होत्या. मग ते लॅपटॉप वापरणे असो किंवा मोबाईल ऍप्लिकेशन वापरणे असो, त्यासाठी त्या सर्व गोष्टी शिकून घेत असत. मला तर त्या नेहमी म्हणायच्या की दादा हे कसं करायचं, दादा ते कसं करायचं. ब्लॉगसाठी संतोष दादांनी जसं सांगितलं, अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी तो संपूर्ण प्लॅटफॉर्म तयार केला. खरं तर त्यांना ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जास्त माहीत नव्हतं, पण आनंददादा जोगळेकर आणि सगळी मंडळी त्यांच्याबरोबर त्या ही संपूर्ण संकल्पना शिकल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी हळूहळू प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. कोणत्याही कार्यामध्ये परफेक्टनेस हा त्यांचा गुण नेहमी लेख निवडताना, त्यांचे नियोजन करताना नेहमी जाणवत असे. एखादा विषय घेतला, आत्ताचा जो आपला वेण्णा स्वामींचा झालेला सप्ताह असो, वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी जो ज्या प्रमाणे हे लेख निवडले, ब्लॉगवर प्रसारित केले, याला खरंच तोड नाहीये. नवीन लेखकांकडून त्यांनी योग्य प्रकारे विषयाला धरून लेखन पण करून घेतले. मला चांगलं आठवतं की काही लेखक 900 ही शब्द जी काही मर्यादा होती ती सोडून बऱ्याच वेळेला 2-2, 3-3 हजार शब्दांपर्यंत लेख पाठवायचे. त्यावेळेला ताई स्वतः ते लेख पूर्ण वाचून त्याच्यामध्ये कसा बदल करायचा, त्यातल्या काही गोष्टी कशा बाजूला केल्या तरी लेखाची जी थीम आहे ती कशी टिकून राहील हे त्या लेखकाला खूप छानपणे समजून सांगायचे. आज तुम्ही जे ब्लॉगवरती लेख वाचताय किंवा वाचाल, त्याच्यामध्ये 99% लेख हे ताईंनी बऱ्याच वेळेला रिपेअर करून घेतलेले असतील. हा त्यांचा गुण जो आहे हा नवीन लेखकांसाठी किंवा जी काही लेखक होती त्यांना समजून सांगण्यामध्ये फार मोठा हात होता. प्रूफ रिडिंगसाठी त्यांनी खूप मोठी टीम तयार केली, त्यांच्याकडून त्यांनी उत्तम कार्य करून घेतले. टेक्निकल गोष्टी समजत नसताना सुद्धा त्यांना संपूर्ण समजून सांगितलं. आज हा पूर्ण जो काही उपक्रम आहे हा अतिशय कुठलाही अडथळा न पार पडता दर रविवारी आणि सोमवारी हे ब्लॉग प्रसारित होत आहेत. त्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. महंते महंत करावे हा दासबोधाच्या उक्तीनुसार त्यांनी स्वतः महंती तर केलीच, परंतु विविध क्षेत्रामध्ये चांगले अभ्यासक साधक पण निर्माण केले. त्यांचे विपुल लेखन, रेकॉर्डिंग केलेले बरेचसे प्रवचन, निरूपण, व्याख्यानं यातून ते आपल्याशी कायम संवाद साधणार आहेतच, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधून शंका समाधान करायचे यासाठी आपण नक्कीच पारखे झालो. दासबोध अध्ययन केंद्र नाशिक याच्यातर्फे आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. ओम शांती शांती शांती.
कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, देवराया. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, देवराया. कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, देवराया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, देवराया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, देवराया. कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर जय समर्थ. जय रघुवीर जय समर्थ. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर जय रघुवीर जय समर्थ. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
तुम्ही सगळे गेले बस 10-17 गेले तुम्ही. एक 10 मिनिटात फोन करते मी तुम्हाला.